माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न, पण हे विसरून चालणार नाही। भारत भूमीमध्ये भक्ती आणि अध्यात्माचा वारसा खूप मोठा आहे आणि म्हणूनच त्या वारसाची आठवण करून देणारे हे भजन आपण इथे सादर करणार आहोत। आपल्या सुमधुर भजनात मंत्रमुग्ध करायला येणाऱ्या आपल्या सह्याद्रीच्या आजींचे आपण स्वागत करत आहोत। आपण एक काम करूया, एक छोटा गेम खेळूया। चल, तर इथे सुजल हात वर करेल तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि जसं हात वर खाली करेल सर्वांनी टाळ्यांचा स्पीड वाढवायचा आहे। ठीक आहे, आपण रेडी? प्रॅक्टिस करूया। सर्व रेडी? 2 1 टाळ्या वाजवायचं नाही खाली हात ठेवल्यावरती, फक्त हात वर असताना टाळ्या वाजवायच्या आहे। टाळ्या वाजवत आहेत पार्टी, आवाज नाही येत आहे, पाठी टाळ्यांचा आवाज नाही येत आहे, काय होतंय? कम ऑन, जोरदार। येस, धन्यवाद।
तर आता आपल्या या यंग कलाकारांनी आपले मन व आत्मा या भजनात गुंतवून ठेवलं आहे. हो ना, आता आपल्या रंगमंचावर एक रंगतदार सादरीकरणाची सुरुवात होत आहे. कुठली रे? ज्या गाण्याने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले, सर्व बायका त्या गाण्याच्या रील बनवायच्यासाठी साड्या विकत घेत आहेत. अच्छा, समजलं. ते नवऱ्यांचे पैसे सगळे गेले ना साड्यांमध्ये. बरोबर, हे गाणं आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. तर आता आपल्या समोर सादर करते आहेत 3 सुंदर मराठी ट्रेंडिंग गाणी. वेलकम ऑन स्टेज और नेक्स्ट परफॉर्मर. जोरदार टाळ्या दे. सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या होऊ दे. या छोट्या कलाकारांचे या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे सर्वांनी. संस्कृती, सण, उत्सव हा एक अतिशय महत्त्वाचा धागा आहे. हे सण केवळ एक पारंपरिक प्रथा नसून सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. मराठी सणांची ही श्रीमंती आपल्याला आपली ओळख आणि अभिमान देऊन जाते आणि एकमेकांविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यास मदत करते. चला तर पाहूयात आपले सण, आपली संस्कृती. जशी इंग्रजी कॅलेंडरची सुरुवात होते जानेवारी महिन्यापासून, तशीच मराठी महिन्याची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच आपले नूतन वर्ष गुढीपाडवा.
वाजता वेध लागतात ते पंढरपूरच्या माऊलीचे. चला तर मग या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला आपणही जाऊया पंढरपूरला. सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा सागराच्या कृतज्ञतेचा, सण हा नारळी पौर्णिमेचा. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो आणि दह्याने भरलेली हंडी फोडून जल्लोष करतो. चला तर अनुभवूया दहीहंडीचा थरार. की आपल्याला आतुरता असते ती गणेश चतुर्थीची, आपल्या गणरायाच्या आगमनाची. 1.5 दिवस असो किंवा 11 दिवस, आपल्याकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. चला तर मग स्वागत करूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे. आश्विन महिन्यात येणारी नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना.
देवीच्या नवरूपाचे पूजन आणि भक्तिभावाने रमलेले 9 दिवस. चला तर मग करूया देवीचा जागर. दसऱ्याने नवरात्रीची सांगता झाली की वेध लागतात दिवाळीचे. अंधकाराचा नाश करून जीवनात नवा प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण सुख, समृद्धी आणि शांतीची अनुभूती देतो. पौर्णिमेला होलिका दहनाचा सण आपण साजरा करतो. हा सण दुष्ट वृत्तींवर सद्गुणांचा विजय याचं प्रतीक आहे. चला तर मनातील राग, द्वेष, मत्सर यांचं दहन करून रंगांची उधळण करूया. सत्यनारायणची महापूजा वर्ष 25 आजच्या आपल्या आमंत्रणाला मान देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
कुसुमाच्या गाली कालावरच्या कुसुमी कुसुमाच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जे विलसत से लाली स्वतंत्रते भगवती तूच जे विलसत से लाली सूर्याचे तेज उदयाचे गांभीर्य तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण यशोयुता वंदे जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगल शिवासुते स्वतंत्रते भगवती यशोयुता वंदे यशोयुता वंदे जनरल नॉलेज टेस्ट करूया का? अरे बापरे, आता इथे सर्वांसमोर जनरल नॉलेज. ओके चल विचार. चल तुला एक सोपा प्रश्न विचारतो. बरं. जीएसटी याला मराठीत काय बोलतात? जीएसटीला मराठीत काय बोलतात? इकडे सीए बसले ते कोण माझ्या मदतीसाठी? तू हेल्प घेऊ शकतोस हवी असेल तर. जीएसटीला मराठीत काय बोलतात? जीएसटीला मराठीत काय बोलतात कोणाला माहिती आहे? निर्मला सीतारामन. चुकीचं उत्तर आहे. तुला काय वाटतंय काय बोलतात? मला वाटते की जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. करेक्ट. पण आपली आजची थीम ही मराठी परंपरा आणि मराठी गाण्यांवर आहे. मग उत्तर हे मराठीतून सांग बरं. मराठीतून मला माहित नाही, तूच सांग. जीएसटी म्हणजे गेलं सर्व टॅक्स मध्ये.
अरे हो खरंच, पण प्रेक्षक तुम्ही चिंता करू नका. आपल्या परफॉर्मन्सवर आणि तुमच्या टाळ्यांवर अजूनही निर्मला ताईने टॅक्स लावलेला नाहीये. हे निश्चित अजूनही टॅक्स फ्रीच आहे. तर जोरदार होऊन जाऊ द्या पुन्हा टाळ्यांची. स्वागत करूया आपल्या पुढील कलाकारांचे.
डान्स परफॉर्मन्स होत नाहीये त्याच्यामुळे आपण एक काम करूया हे गोविंदाचा एक डान्स आहे त्यांनी मस्त फुल हाय एनर्जी डान्स सेट केलेला आहे तर आपण तो करूया अरे चालेल चल थोडा एनर्जी सेट होईल मूड सेट होईल मस्त एकदम पण मला एक सांग तू इथे उभा आहेस तू किती असं दह्यांच्या फोडला आहेस मी तर नव्हतं गेलो होतं दह्यांच्या फोडायचं माझी हाईट तू काय केलं तू ऑडियन्स बनलास सपोर्टिव्ह ऑडियन्स अरे असं सगळे सपोर्टिव्ह ऑडियन्स बनणार तर येणार स्टेजवर डान्स बघायला पण आता येणार स्टेजवर डान्सर वगैरे जोश हे तर एकदम गोविंदा स्टाईलमध्ये डान्स करण्यात येत आहे त्याच्यात पण तू सपोर्टिव्ह ऑडियन्स एकदम दही आणि स्टाईल धमाका सुरू होतो आहे वेलकम करूया दही स्पेशल परफॉर्मन्ससाठी गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा रे गोपाळ रे गोविंदा रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा करायचा नाही औंधा आला हातरांचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या कान्या बाळा गोविंदा
खरं सांगू हो सांग ना. खरं सांगू तर बाकी मुली विदाउट मेकअप सुंदरच दिसतात, पण तुला प्लॅस्टिक सर्जरीची गरज आहे. काय जाऊ दे, आमचं रोटेट तर कधी संपणारच नाहीये. वळूया पुढच्या परफॉर्मन्स कडे. पुढील गाणं म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयाचा ठेचा ठेवा. आता आपल्या समोर कलाकार घेऊन येणार आहेत एक धमाल नृत्य, ज्या ऐकल्यावर तुमचेही पाय आपोआप नाचायला लागतील. येत आहेत नेक्स्ट डान्सर परफॉर्म करायला ऑन ऐका दाजी बा. Yes.
सगळ्याची सह्याची सगळ्याची कोकणी माझ्या बसेल मी तुझा बाजारी
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, वनामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लटकपूर्ण चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती.
छोटे छोटे शहरों में ऐसी बड़ी बड़ी बातें होती रहती हैं। सांग बरं भर उन्हात काय असेल माझ्या मनात मिटून नाही डोळे मामाचे बोले जाणून घे आमच्या हृदयातले मिटून नाही डोळे मामाचे बोले जाणून घे आमच्या हृदयातले वाईट होण्याची ऐट झाली केव्हाच पार्टी शुरू हुई है। Thank you.
ही नावे आहेत तुमची? मी आवली लावली कोळी. पहिला कडवा चांगला होता, आता दुसरा कडवा. ही नावे आहेत तुमची? तुमच्या आत्याने तुमचं नाव करताना चाली सकट नावं सांगितलेली की तुमची तुमची चाल तुम्ही नंतर लावली? काय विचित्र नका असू, नीट असा, नॉर्मल असा. हे तर आमचं नॉर्मल आहे, आम्ही असेच असतो. अरे नका करू, खूप विचित्र वाटतंय. भिंतीवरती नका अशी उलटी घासतल्यासारखं आवाज आहे, नका करू. ते चला सोड, ते दुसऱ्या कमरीचं भांडण सांगते कुठे? हा बोलवलं हे चला या रे. मला नाही घ्यायचं आज. हे काय आहे? यांच्यामध्ये माझं मधलं माकड होईल. कोणाला आणलंय तू? मी लैला लाला मी लुल्ला लाला मी लाला लिंबूलेले मी लिंबूले म्हणलेले. तुमची तक्रार काय आहे? सांगू? ही सांगेल. तेव्हा सांगायचं नव्हतं तेव्हा हात कशाला वरती गेला? तू काय रजनीकांत करतोय? नक्की कोण सांगणार आहे? हा बोल बा बोल. आईने आमच्या दरवाजाजवळ कचरा फेकले. लैलाने आमच्या बाहेर टॉवेल फेकून दिली. त्यांचा कुत्रा माझा गाड्या मुतला हो. चर्चा करतो ना, कट्टा बसलाय चर्चा करायला. नीट बस, महात्माची नीट बस. तुम्हाला यांची तक्रार मान्य आहे? नाही बोल. नाही 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 नाही. आमच्या बाहेर वाळत जात आलेले आणि पापड आमचे मोडले. दिवाळी आणि दिवाळीनी माझ्या सायकलचे टायर फोडले. या दिवाळीने माझे स्कूटरचे बाहेर फोडले. एक वडा सांबार. हो हॉटेलमध्ये आलाय, ऑर्डर देत आहे मला वडा सांबार. हे हा का वेगळं बोलतोय? ह्याच्या कानात मरसाटलेले ह्यांना ऐकू कमी आले. ह्याच्या कानात मरसाटलेले ह्यांना ऐकू कमी आले. माझे बाबा आजोबा झाले त्याला ऐकूच नाही आले. बसा आता. मला याची तक्रार मान्य आहे? काय तुम्हाला ते सुरे आता तुम्हाला हार्मोनियमच्या पट्ट्यानं तुम्हाला आपट्यासारखं वाटतंय? जस्ट डिस्ट्रॉय देम. वेगळं नको बोलते तू. त्याच्या दुधामध्ये बोल ना. चेचा आहे का चेचा? अरे काय बोलतोय तू? नीट बोल ना. ह्याच्या कानात मरसाटलेले ह्याला ऐकू कमी आले. ह्याच्या कानात मरसाटलेले ह्याला ऐकू कमी. ह्याच्या कानात मरसाटलेले ह्याला ऐकूच नाही आले. काय यार कोणाला आणले आहे दोन फॅमिलीमध्ये? मी लैला लाला मी लुल्ला लाला मी लाला लिंबूलेले मी लिंबूले म्हणलेले. अरे नाव विचारलेलं अख्खा काय सांगताय? सरनेम नाही सांगू शकत. तुझं नाव काय? तुझं नाव काय? लेमन लिंबूले म्हणलेले. तुझ्या वडिलांचं नाव काय? लेमन लंडन लेले. लेमन लंडन झाले. तुझ्या आजोबांचं नाव लंडन होतं. ठीक आहे, तू काय वॉशरायचं त्या पोटानं जन्माला आलेला की काय? अरे एक आमच्या बाळात जन्माला आलेले. एक हत्या केली चाल तुझी. तुझं नाव काय? तुझं नाव काय? लुल्ला लाला लेले. काय? लुल्ला लाला लेले. लुल्ला या नावाने जगाची लाज नाही वाटली तुला?
लुल्लाने टोपण नाव आहे तुझं. तुझं खरं नाव काय आहे? लोलक लाला लेले. लोलक हे कोणाची नावं असतात अशी? लेले कोण आहेत? हात वरती करा. तू कशाला हात वरती केला? माझ्या ओळखीचे 25 लेले, त्याच्यावरनं कुठच्या पण लेले असं गात गात बोलत नाही. तुझा जन्म काय? माझा जन्म गणपती फुले. माझा जन्म विले मारले. माझे जन्म धुले. हे काय बोलताय या तोंडची? मी लैला लिंबूले म्हणलेले. अरे यार गप्प बस. आता गप्प बघा. आता मेन तक्रार सांगा मला. या लुल्लाने माझे पेन तोडले. लल्लाने माझ्या गाडीचं सीट फाडले. हे तुम्हाला याची तक्रार मान्य आहे? नाही 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 नाही. या पाहुणीने माझे झाडे उपटले. त्या शिवाली आणि बिवालीने माझ्या दाढी ओढले. या बिवाली दाढे दाढे काय? आता मला खरं सांगा. मेन रोड माझ्या गाडीची हवा काढली. या पाहुणीने मला भाव केले. त्या शिवाली आणि बिवालीने मला प्रत्येकाला खाल्ले. त्या बिवालीने माझे कुत्रे लहान सोडले. काय चालू आहे? नाव आहे मी लैला लाला लेले. मी लुल्ला लाला लेले. मी नाना लिंबू लेले. मी लिंबूले म्हणलेले. फक्त करणे बोलायचं. काय बोलताय यार तुम्ही? कोणाला आणलंय तू? भांडत होते म्हणून मी त्यांना आणलं. माझ्याकडे कशाला आणलं? मेंदूर करायची खास करायला होती. यार तुम्ही याच्या शेजारी कसे आलात? पहिले आम्ही घर बांधली, आमच्या नंतर यांनी बांधली. पहिले आम्ही बांधलेले, मग ह्यांनी बांधलेले. मैं तो पहले केंद्र में आवले कोण सामान